म्हणून तुम्हाला बसताच येत नव्हतं. ओके, किती वर्ष तुम्ही मांडी घालून बसले नाही? जवळ 2-3 वर्ष आधी काही एवढा त्रास नव्हता. पण जसं मला ते चिकनगुनिया झाला होता तेव्हापासून सांधेवाताचा त्रास चालू झाला होता. ओके. म्हणजे 3 वर्ष वेलनेस मध्ये येण्याच्या अगोदर 3 वर्ष तुम्ही मांडी घालून कधीच बसले नाही, बसत होते पण मला असं धरून उठवावं लागत होतं. किती जण लागायचे धरून उठवायला? 2 जण. ओके. जर एकदा बसले तुम्ही तर 2 जण. मग आता इकडे तिकडे जर पाहुण्याच्या घरी जायचं तर 2 जणांसोबत घेऊन जाणार तसं नाही तुम्हाला? नाही, मग चेअरवर बसायचं. असं खाली बसायचंच नाही. नाही, एखाद्या पाहुण्याची जर चेअरच नसली तर मग काय करायचं? मग तिथं जायचंच नाही. अरे खूप ठिकाणी मी टाळलं कारण की माझी कंडिशनच तशी झालेली होती. कुठे लग्नात ते गेलं, चेअर जर नसली तर 4 बायाच्या मध्यभागी बसायचं गादीवर. म्हणजे कोणाला दिसलं नाही पाहिजे मी कशी उठायला ती. ओके. आणखी नंतर मला मी जसं जॉईन केलं तसं मला 6 महिन्यात फरक पडला. मी पहिल्यापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून वर्कआउट आणि न्यूट्रिशन डेली चालू केलं. डाएट व्यवस्थित केलं. राखी मॅडम, तुमचा न्यूट्रिशन वरती विश्वास होता सुरुवातीला? म्हणजे ज्यावेळेस डायरेक्ट विश्वास होता? हो सर, हो. कसा होता? कारण की घरातच मेडिकल वाले आमचे वेलनेस कोच बोराडकर सर आणि याच्या आधी पण आम्ही अॅनवेचे ते घेत होतो. त्यामुळे मला याच्यावर म्हणजे असं डाऊट घ्यायसारखं काही कारण नव्हतं. मग काय झालं तुम्हाला? मला आता पूर्ण माझं वजन 18 किलो कमी झालं. किती किलो कमी झालं? किती किलो कमी झालं? 18 किलो. वाव. आणि सांधेवाताचा त्रास जे होता ते बिलकुल कमी झाला. आता माझे ते पूर्ण कमी झाले. थंडीत सुद्धा मला आता वात नाही, बिलकुल काहीच नाही. मला साधं हे सुद्धा जमत नव्हतं सर, फॅन सुद्धा जमत नव्हते. उन्हाळ्यात सुद्धा मला अंगावर घ्यावं लागत होतं, नाही तर वात येत होता पायाला, हाताला. आता तसं काहीच नाही. दवाखाना त्याच्यावर दवाखाना वगैरे चालू असेल? असा प्रॉब्लेम तुम्हाला बऱ्याच दिवसापासून होता, दवाखान्यामध्ये काही दवाखाना म्हणजे जास्त नाही केला मी, 1-2 महिनेच केला. त्या डॉक्टरने सांगितलं की ज्या गोळ्या द्यायला त्याच्यामध्ये स्टेरॉइड असते, स्टेरॉइडमुळे तुम्हाला बरं वाटेल म्हणे, पण ते बंद केल्यावर पुन्हा चालू होईल. त्यासाठी तुम्ही फिरायला जा, व्यायाम करा. मी फक्त 2 महिने घेतले, तर 2 महिन्यानंतर पुन्हा बंद